श्रोतो नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्रोतो, आज जो आपल्याकडे अनुभव आहे तो अनुभव आपल्याला पाठवला आहे पुण्यावरून सौ रुपाली दिलीप साठे यांनी. गिरनार यात्रेसंबंधीचा आजचा हा अनुभव त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे. यांच्याबद्दल अजून सांगावंसं वाटतं म्हणजे गेली 12 वर्षापासून त्या श्री सरस्वती वाचनालय चालवतात आणि या वाचनालयाचे विशेषत्व म्हणजे अगदी अल्प शुल्कामध्ये ते आपल्याला घरपोच पुस्तकाची सेवा देतात. तेव्हा आपणही जर पुस्तक रसिक असाल तर श्री सरस्वती वाचनालयाची ही सेवा आपण घेऊ शकता. चला आपल्या आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. पाहूयात आजचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. माझे नाव रुपाली साठे. वयाच्या 16व्या वर्षापासून मी स्वामींच्या सेवेत आहे. त्या आज तागायत त्यांच्या कडेवर आहे मी. स्वामी माझे मायबाप आहेत. पुस्तकांच्या या सेवेतून मला श्री प्रमोद केनी यांचे पुस्तक मिळाले आणि गिरनार काय आहे हे समजले. गेली 4-5 वर्षापासून गिरनारला जाण्याची खूप इच्छा होती, परंतु योग काही येत नव्हता. माझी छोटी बहीण कॅन्सरने ग्रस्त होती. मी तिच्याच सेवेत होते. तिलाही गिरनारला जाण्याची खूप इच्छा होती. काही झालं तरी गिरनारला जायचंच असं तिनं ठरवलं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि खऱ्या अर्थानं ती माझ्या अगोदर महाराजांच्या दर्शनासाठी थेट स्वर्गात गेली. 25 डिसेंबर 2018 रोजी ती आमच्यातून निघून गेली. त्यानंतर कोरोना आला, कोरोना गेला. त्यानं खूप काही शिकवलं. पुढे 11 फेब्रुवारी 2021 सकाळी 6 वाजता एक मेसेज वाचला. तो होता गिरनार यात्रेसंबंधीचा. आणि मग मी लगेचच माझे धीर डॉक्टर बाळासाहेब मालकर यांच्या दत्तसेवा परिवाराच्या ग्रुपवरती फोन केला की दादा मला सुद्धा गिरनारला यायचं आहे आणि तुमच्या यादीमध्ये माझं नाव फिक्स करा. आणि अशा रीतीने महाराजांचं बोलावणं मला भेटलं आणि गिरनार यात्रेच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली. खूप उत्साह, उत्सुकता, जाण्याची ओढ लागली होती. अगदी काय करू काय नाही झालं होतं. पण त्याचबरोबर एक खंत मनाला वाटत होते. बहिणीची सारखी आठवण येत होते. ती असते तर आम्ही दोघे सोबत गेलो असतो. डोळे भरून आले. काय करावं, काय घेऊन जावं तिची आठवण मला काहीच सुचना. तितक्यात लक्षात आलं तिचा चिताभस्म मी ठेवला होता. तिच्या मुलाला त्याच्यासाठी अंगारा म्हणून. कारण काही नाही, असाच माहेपोटी ठेवलेला. कारण तो आता माझ्याकडेच राहणार होता. माय मरो आणि मावशी जगो. वय वर्ष 8 त्याचं. असो मग काय, पॅकिंगला सुरुवात झाली. माझ्याबरोबर माझा मुलगा आदित्य, त्याचं वय 18 वर्ष. बहिणीचा मुलगा अधिराज, त्याचं वय 11 वर्ष. मोठ्या बहिणीची मुलगी प्राजक्ता, तिचं 20 वर्ष वय. आणि आकांक्षा ही 17 वर्षाची. त्याचबरोबर माझ्या पुतण्याची बायको अंजली. अशी ही आमची गँग तयार झाली. आणि त्याचबरोबर दत्तसेवा परिवाराची 70 लोक. असे मिळून सर्व 80 जण तयार झाले. कधी एकदाच गिरनारला पोहोचतोय असा उत्साह होता. दुसऱ्या दिवशी पुणे स्टेशनवरती आलो आणि एक विपरीत घटना घडली. झालं असं की माझी तारीख नसताना सुद्धा मला मासिक पाळी आली आणि मी तिथेच थबकले. पण कोणाला सांगणार, काय करणार? माझ्या पोरांचा उत्साह पाहून मी गप्प बसले आणि जुनागडला गेल्यावर काय ते ठरवू असं मनाशी पक्क केलं. अखेर जुनागडला पोचलो. लालजी आश्रम, 2रा मजला, जिथून दत्त शिखराचे दर्शन झाले. धन्य पावले महाराज. आता बस इथूनच भरून पावले मी. माझे मुलं समजूतदार, तेही स्वामींच्या सेवेत असतात कायम. त्यांना सांगितलं, बाळांनो मी शिखरावर नाही येऊ शकत, तुम्ही जा, मी खालीच थांबते. खूप समजावलं, पोरं ऐकनात. मग काय करू?
आम्ही जिथे थांबलो त्या पॅसेजमध्ये गेले. दत्त शिखराकडे मांडी घालून बसले आणि महाराजांना म्हणाले, महाराज, मी एक शरीर म्हणून नाही, एक आईचा आत्मा बोलतीये. गुरुराया, मी कधीही येईन परत शिखरावर. माझी 2 पोरं येतील. पण या मुली नवऱ्याच्या घरी गेल्यावर परत येतील का नाही माहीत नाही. माझी मुलं माझ्याशिवाय नाही तयार बाप्पा. मी एक निर्लज्ज आई म्हणून तुझ्या शिखरावर येत आहे. या माऊलीला माफ कर. आईला सर्व काही माफ असतं ना. गुरु माऊली, पण मी येईन, पण तुझं पावित्र्य भंग नाही करणार. मी काही दुरूनच दर्शन घेईन. तुझ्या चरणावर माझी सावली सुद्धा पडू नाही देणार. पण माझ्या लेकरांना दर्शन घडू दे रे. क्षमा मागितली आणि गिरनार चढण्यास सुरुवात केली. एवढंच माहीत होतं की 10,000 पायऱ्या चढायच्यात. 80 लोकांमध्ये माझी मुलं लहान होती. सगळ्यांना वाटलं ही मुलं चढतील का, पण आश्चर्य असं की सर्वात आधी माझी मुलं होती. महाराजांचीच कृपा म्हणायची. एक एक पायरी चढत होते. पायऱ्या काही संपत नव्हत्या. सगळेजण इकडं तिकडं झाले. कोणी मागे, कोणी पुढे. माझी मुलं कधीच पुढे निघून गेली होती. मी कासवाच्या गतीने जात होते. महाराजांची माफी मागत होते. दत्तगुरू, आई माऊली, मी एक निर्लज्ज आई आहे रे. माझ्या मुलांसाठी या अवस्थेत मी शिखर चढत आहे. पण बाप्पा, तुझ्या गाभाऱ्यात नाही हा येणार. खालीच सुरक्षित अंतरावर बसेन. असं करत माफी मागत चालले होते. खरं सांगू, गिरनार असं स्थान आहे, असं ठिकाण आहे जिथे भल्या भल्यांचा माज मोडतो. तिथं कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. इथे फक्त तुम्ही आणि स्वतः तुम्ही पायऱ्या चढून वरती जायचंय. तुम्ही आणि तुमचे कर्म, बस. आणि बघता बघता अंबामाता मंदिर आलं. सगळं कसं स्वर्गासारखं वाटत होतं. वरून जे तलेठी गाव दिसत होतं ना, त्याचं वर्णन शब्दात सांगू शकत नाही. बघता बघता गोरक्षनाथ शिखर आलं. आतापर्यंत फक्त पायऱ्या चढत होते. कुठेही पायऱ्या उतरल्या नाहीत. अंबामाता मंदिरापर्यंत फक्त पायऱ्या चढायच्या होत्या. तो आयुष्याचा चढ होता. खरी आता सुरुवात आयुष्याच्या उतारावर. गोरक्षनाथ शिखर आले आणि फक्त पायऱ्या उतरायला सुरुवात झाली. 1500 पायऱ्या उतरल्यावर 2 कमान होत्या, गुरुशिखर आणि कमंडलू तीर्थ. गुरुशिखराच्या कमानीतून पुन्हा पायऱ्या चढायच्या होत्या. बापरे, काय हे महाराज, कुठे आहात तुम्ही? कुठे जाऊन बसलाय? गुरुराया, शक्ती द्या, बळ द्या, माफी द्या. पायऱ्यांचं चढउतार जीवनाचं चढउतार वाटत होता. खूप काही वेगळं जाणवत होतं. प्रचंड ऊर्जा होती तिथं. बघता बघता गुरुशिखर आलं. पहाटे 5 वाजले होते. मी हळूहळू बाजूला झाले. नकळत 30 ते 50 पायऱ्या सोडून कोपऱ्यात बसले. मंदिर उघडले नव्हते. पुजारी अजून आले नव्हते. काही वेळाने पुजारी आले. 50-55 जण त्या पायऱ्यावर बसलेले होते. दत्तनामाचा जयघोष झाला. मंदिर उघडलं आणि सगळेजण दर्शन घेऊन येत होते. आणि मी एवढं चढून सुद्धा गप्प कोपऱ्यात बसले होते. डोळे बंद केले आणि रडत होते. मनात बोलत होते, हे भगवंत, काय रे हा बाईचा जन्म? का असा घाणेरडा जन्म दिलाय तू? तुझ्या जवळ असून सुद्धा तुझं दर्शन नाही. शरीर विटाळाचं आहे, पण आत्मा तुझा आहे रे गुरुराया. दर्शन दे मला. मी माझे डोळे उघडले. एवढ्या त्या गर्दीमधून एक श्वान माझ्या पुढे येऊन थांबले. मला काय वाटलं, मी माझ्याकडचं बिस्किट त्याला खाण्यासाठी दिलं. ते सुद्धा ते खाईना. मनात बोलले, महाराज खा की हो. आणि त्यांनी ते बिस्किट खाल्ले. विशेष म्हणजे माझ्याकडेच तोंड करून ते उभे होते. मग माझ्या मुलांनी महाराजांच्या पादुकांना स्पर्श करून आणलेले काही ड्रायफ्रुट्स हातात घेतले. आणि काय आश्चर्य, ते ड्रायफ्रुट्स त्या श्वानाने खाल्ले. लोक पाहत राहिले, काय हे? आणि खाऊन झाल्यावर ते
ते माझ्या मांडीच्या समोर बसले, अगदी ध्यानाला. त्या श्वानाचे डोळे भगवी होते, पण त्या श्वानाला चढताना किंवा उतरताना मी पाहिलं नाही, किंवा दुसऱ्या कोणीही पाहिलं नाही. खरं सांगू, मला महाराजांनी दर्शन दिले आणि माझ्याबरोबर माझी बहीण सुद्धा गिरनार चढली. तिच्या चिताभस्माचं तिथेच वायुविहार केला. दत्त महाराज खूप दयाळू आहेत, कनवाळू आहेत. मी गाभाऱ्यामध्ये जाऊ नाही शकले, पण त्यांनी मला असं दर्शन दिलं. आणि त्यानंतर महाराजांची इतकी कृपा झाली की फेब्रुवारीपासून जानेवारी 2022 शाकंभरी पौर्णिमेपर्यंत माझी गिरनारची ही 5वी वारी आहे. मंडळी, आपण हा अनुभव ऐकत आहात. यावेळी सौ रुपाली दिलीप साठे या गिरनारवर आहेत. त्यांची 5वी गिरनार वारी सध्या चालू आहे. मनामध्ये श्रद्धा असेल तर दत्तगुरू नक्की धावून येतात, हाच या अनुभवातून आपल्याला बोध मिळतो. आशा आहे आजचा अनुभव तुम्हाला निश्चित आवडला असेल. आपला जर अनुभव आपल्याला शेअर करावासा वाटत असेल तर त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल ID आम्ही दिलेले आहेत. दोन्हीपैकी कुठल्याही एका पद्धतीने आपण आपला अनुभव शेअर करू शकता. आम्ही तो यूट्यूबवरती प्रदर्शित करू. चला तर मग आज या अनुभवासोबत इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत आपल्या अनुभवासोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.